हा आहे माझा आउटफिट. काय बोलायचंय? हा ओ उघडा पप्पा उघडा. हा हा मस्त बोलली. बार्बीला वॉमिटिंग. सेटिंग्स चेंज केली आता. वाव उन्नती बघ. से हाय एक हे फील मला एक बोलताना पण माझ्या गळ्याशी येतं. तर कधी प्रेमळ कधी प्रत्येक वेळेला पप्पांनी तिला तेवढेच प्रमाणामध्ये साथ दिली. त्याचबरोबर आदर्श संसार कसा करावा हे नुसतं तिने शिकवलं नाही तर तिने जगून दाखवलं. मला आयुष्यात कधी आठवत नाही की पप्पांशी ती मोठ्या आवाजात बोलली आहे किंवा त्यांना उलट उत्तर दिली आहे. आज तेच संस्कार घेऊन आम्ही एवढे मोठे झालो. मला पण आज पण आठवत नाही किंवा आईला पण आठवत नसेल की कधी आमच्या तिघांपैकी कुणीही तिला कधीही मोठ्या आवाजामध्ये उत्तर दिलंय किंवा. आता इथे संस्कार म्हणत असताना आईच्या सर्व भावंडांचा उल्लेख करणे ही फार गरजेचं वाटतं मला. आईची सर्व भावंड म्हणजे मीरा मावशी म्हणा, निर्मल मावशी, मामा, मग अरुणोमा, दीपक मामा, सुरेश मामा, सर्वांनी एकत्र येऊन तो सण कसा साजरा करावा, एकमेकाची सुखदुःख कशी वाटावी, एकमेकांच्या आवडीच्या भेट वस्तू कशा द्याव्या, हे संस्कार आम्हाला तिथून झाले. आईच्या पाया पडल्यावर शिवाय कधी घराबाहेर पडलेला आम्हाला आठवत नाही. ईश्वरचरणी माझी हीच प्रार्थना आहे की तिला दीर्घायुष्य लाभो. तुझ्यामुळेच हा देह आहे आणि तूच आम्हाला संसारात वागायला शिकवलेस. तूच आम्हाला या संसारात चालायला शिकवलेस. गर्भात असताना माऊलीकडे भजनाची गोळी ही तूच दिलीस. आमच्या आई वडिलांच्या पुण्यामुळे आणि आज इथे सगळे माऊलींचे परम भक्त आहेत. हा आमच्या आयुष्यातला सर्वात सुवर्णमय क्षण आहे. हा सगळ्यात खूप आनंद आहे की आपल्या नातेवाईकांसारखेच अजून जवळचे रोजचे आमचे ते सांगते. आमची आई लवकर गेल्यामुळे सगळी म्हणजे कर्तव्य सगळं तिने स्वतः सांभाळून हे जे आम्हाला संस्कार दिले, मुलांना तर दिले पण आम्हाला ते जेवढे प्रेमळ आहे तेवढे कडक पण आहे. तर बालपण सगळं ललिता मावशीकडेच गेलं, बंगल्यावर गेलं. मी, संदेश, वैभव, आरती आम्ही 10वीपर्यंत बंगल्यावरच शिकायला होतो. तर ललिता मावशीचा स्ट्रिक्टनेस अभ्यासाबाबत म्हणजे आजपर्यंत आम्ही कधीच विसरलो नाही. सकाळी 4 वाजता उठवायला यायची ललिता मावशी, खालना थाळी वाजवायची आणि जर नाही उठलो तर वरती येऊन बाल्टीवर पाणी टाकायचे अंगावर. तर ललिता मावशी तू आम्हाला जी शिकवण दिलीस त्यामुळे आज आम्ही इकडे आहोत आणि आम्हाला प्रत्येक एक थोडा आर्थिक अडचणीत गेलो. परंतु माझ्या वडिलांचा अनुभव मी सांगते. आम्ही जन्माला आल्यापासून ते निघून जाईपर्यंत आम्ही जर त्यांच्या मुखी जर कोणाचं नाव ऐकलं असेल तर देवापेक्षाही जास्त काकी काकी आणि फक्त काकी. आजी जी आजी असते की एकदम नियमितपणे राहावं आणि एकदम खूप अशी वागते की हा तू असं का करतो आणि असं का, म्हणजे एकदम असं जुना विचारांनी कधी होतीच नाही. त्यानंतर सगळी प्रार्थना वगैरे शिकवले, गणेश स्तोत्र वगैरे सगळं शिकवलं आणि माझ्या अध्यात्माचा एक खूप मोठा भाग तूच आणून दिलास माझा. इथे ना पहिला. साईड
उन्नती बाजूला ही पण मजा वेगळी आहे ना. हा हे मजा येते ना सगळे मिळून. त्या वाऱ्यामध्ये कोई धक्का मुक्की नहीं करेगा केक के लिए, सबको केक मिलेगा। यार भीड़ हो गई ना, इसलिए बोल रहा हूँ। कोई धक्का मुक्की नहीं करेगा, नहीं करेगा, सबको केक मिलने वाला है। मिलेगा मिलेगा बोलो 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 मिलेगा क्या? उधर वो मिलेगा केक, मिलेगा मिलेगा केक मिलेगा, अगर तुम दुखी मत करो। यस मिलेगा, इधर आओ, केक मिलेगा आपको भी। अरे मिलेगा मिलेगा, पता है मुझे। हाँ बहुत सेवा करती है क्या, अभी सास की माँ हो गई है। दादी एक्टिंग, दादी एक्टिंग, दादी एक्टिंग, दादी एक्टिंग, थोड़ा सा बस बस बस।